श्री स्वामी समर्थ. मेष राशीच्या जातकांनो, आता सावध होण्याची वेळ आली आहे. येणाऱ्या 3 दिवसात तुमच्या नशिबाच्या चक्रात अशी काही प्रचंड उलथापालथ होणार आहे की तुमची थेट सिंहासनावर बसण्याची वेळ आली आहे. ही केवळ साधी भविष्यवाणी नाही, तर ग्रह ताऱ्याचा एक असा दुर्मिळ संकेत आहे जो तुमच्या आयुष्यात सकारात्मकतेचा मोठा भूकंप घडवून आणणार आहे. हा भूकंप तुमच्या आयुष्यातील सर्व जुनी दुःख, गरिबी आणि कष्टांना मुळासकट उखडून टाकेल आणि यशाचं एक नवं साम्राज्य उभं करेल. मेष राशीच्या जातकांनो, याला चुकूनही हलक्यात घेऊ नका, कारण येणाऱ्या 72 तासात तुमच्या कुंडलीत मंगळ, लक्ष्मी योग आणि राजयोग एकाच वेळी सक्रिय होत आहेत. जर तुम्ही आतापर्यंत संघर्षाच्या अग्नीत होरपळत असाल, तर आता तो काळ संपला आहे. पण लक्षात ठेवा, जेव्हा एखादी व्यक्ती सिंहासनाकडे वाटचाल करते, तेव्हा शत्रूचे विळखे सुद्धा घट्ट होतात. तुमच्या जवळचे काही लोक तुमच्या या प्रगतीच्या मार्गात अडथळे आणण्यासाठी टपून बसले आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी गमावून बसाल. मेष राशीच्या जातकांनो, नियतीने तुमच्या नशिबाचे लिहून ठेवलं आहे ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. माता लक्ष्मी स्वतः तुमच्या दारावर दस्तक देणार आहे, पण तुम्ही ती संधी ओळखू शकाल का? तुमच्या आयुष्यात येणारा हा बदलाचा भूकंप तुम्हाला यशाच्या शिखरावर नेणार, की तुमच्या एका चुकीच्या निर्णयामुळे सर्व काही उद्ध्वस्त होणार? सिंहासनावर विराजमान होण्यापूर्वी तुम्हाला कोणत्या 5 चुका टाळायच्या आहेत हे जाणून घेण्यासाठी सज्ज व्हा, कारण वेळ आता कोणासाठीही थांबणार नाही. मेष राशीच्या जातकांनो, आता खऱ्या अर्थाने तुमच्या राज्याभिषेकाची वेळ आली आहे. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ अत्यंत शक्तिशाली स्थितीत आला असून येणाऱ्या 3 दिवसात नियती तुम्हाला थेट सिंहासनावर बसण्यासाठी सज्ज झाली आहे. हा काळ तुमच्या आयुष्यात असा भूकंप घडवून आणणार आहे जो तुमच्या जुन्या अपयशाच्या भिंतीवर जमीनदोस्त करेल. ही केवळ भविष्यवाणी नाही, तर ग्रहताऱ्याचा एक अटळ असा संकेत आहे, ज्याला चुकूनही हलक्यात घेऊ नका. मेष राशीच्या जातकांनो, विचार करा की ज्या सन्मानासाठी आणि हक्कासाठी तुम्ही आजवर लढा दिला, तो सन्मान आता स्वतःहून तुमच्याकडे चालून येत आहे. तुमच्या राशीत निर्माण झालेला हा राजयोग तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची अफाट ताकद देईल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची हुकूमत चालेल आणि तुमचे विरोधक सुद्धा तुमच्या समोर नतमस्तक होतील. हा बदल इतका अचानक आणि मोठा असेल की तुमच्या प्रगतीचा हा वेग पाहून जगाच्या डोळ्याची पारणे फिटेल. मेष राशीच्या जातकांनो, सिंहासनावर बसणे सोपे नसते. त्यासाठी नशिबाची साथ आणि पराक्रमाची सांगड घालावी लागते. येणाऱ्या 72 तासात तुमच्या कुंडलीतील दशम भावात अशी काही हालचाल होत आहे जी तुम्हाला अपेक्षित पद, प्रतिष्ठा आणि मोठी सत्ता मिळवून देईल. पण लक्षात ठेवा, हा नशिबाचा भूकंप तुम्हाला शिखरावर नेण्यासाठी आला आहे. त्यामुळे तुमची नजर घारीसारखी तीक्ष्ण ठेवा. कोणत्या एका गुप्त संकेतामुळे तुमच्या भाग्योदयाला सुरुवात होणार आहे हे जाणून घेतल्याशिवाय एकही पाऊल पुढे टाकू नका. मेष राशीच्या जातकांनो, आता तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये असा काही भूकंप होणार आहे की तुमच्या जुन्या गरिबीच्या आणि कर्जाच्या भिंती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळून पडतील. येणाऱ्या 3 दिवसात धनलक्ष्मी तुमच्यावर इतकी मेहरबान होणार आहे की पैशाचा पाऊस पडल्यासारखी स्थिती निर्माण होईल. हा बदल इतका मोठा असेल की तुम्हाला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. तुमची रिकामी झालेली तिजोरी आता सोन्या नाण्याने भरण्याची वेळ आली आहे, कारण नशिबाचे चक्र आता पूर्णपणे तुमच्या बाजूने फिरले आहे. मेष राशीच्या जातकांनो, विचार करा की ज्या पैशासाठी तुम्ही रात्रंदिवस मेहनत केली पण तरीही यश हुलकावणी देत होते, तोच पैसा आता स्वतःहून तुमच्या दारावर टकटक करणार आहे. तुमच्या कुंडलीतील धनयोग इतका शक्तिशाली झाला आहे की अडकलेले जुने पैसे, वडिलोपार्जित संपत्ती किंवा व्यवसायातील रखडलेले व्यवहार अचानक मार्गी लागतील.
लागतील. हा आर्थिक भूकंप तुमच्या आयुष्यातील सर्व कमतरता भरून काढण्यासाठी आला आहे. पण सावध राहा. हा धनाचा पाऊस अनुभवताना एक छोटीशी चूक तुम्हाला या संधीपासून वंचित ठेवू शकते. मेष राशीच्या जातकांनो, येणाऱ्या 72 तासात तुम्हाला अशा गुप्त ठिकाणाहून धनप्राप्ती होईल जिथून तुम्ही अपेक्षाही केली नसेल. हा केवळ योगायोग नाही, तर तुमच्या कर्माचे फळ आहे. तुम्हाला सिंहासनावर बसण्यासाठी सज्ज झाले आहे. तुमच्या आयुष्यात येणारा हा पैशाचा महापूर तुम्हाला समाजात एक नवी ओळख आणि मोठी प्रतिष्ठा मिळवून देईल. पण लक्षात ठेवा, हा भूकंप तुमच्या शत्रूच्या मनात धडकी भरवणारा ठरेल. हा धनाचा मार्ग मोठा करण्यासाठी तुम्हाला कोणता एक गुप्त संकेत ओळखायचा आहे हे जाणून घेण्यासाठी पुढे जाणून घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका. मेष राशीच्या जातकांनो, सावधान. जेव्हा तुमच्या आयुष्यात यशाचा मोठा भूकंप येतो, तुम्ही सिंहासनावर बसण्याची तयारी करता, तेव्हा अंधारात दबा धरून बसलेले तुमचे गुप्त शत्रू सुद्धा सक्रिय होतात. येणाऱ्या 3 दिवसात तुमच्या प्रगतीला खीळ घालण्यासाठी तुमच्याच परिचयातील काही लोक मोठे कारस्थान रचत आहेत. हे तेच लोक आहेत जे तुमच्या समोर गोड बोलतात, पण तुमच्या पाठीमागे खंजीर खुपसण्याची एकही संधी सोडत नाहीत. हा काळ जितका भाग्याचा आहे, तितकाच तो विश्वासघाताचा सुद्धा ठरू शकतो. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या कुंडलीतील शत्रू स्थानावर राहूची वक्रदृष्टी पडली आहे. याचा अर्थ की तुमचे विरोधक आता उघडपणे नाही तर छुप्या पद्धतीने वार करतील. तुमच्या यशाचा हा प्रवास रोखण्यासाठी तुमच्याबद्दल चुकीच्या अफवा पसरू शकतात किंवा तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील. पण घाबरू नका, कारण या 3 दिवसात अशा काही घटना घडतील की या सर्व शत्रूचा मुखवटा गळून पडेल. त्यांचा खरा चेहरा तुमच्या समोर येईल. हा भूकंप त्यांच्या कारस्थानांना मुळासकट उकडून टाकण्यासाठी आला आहे. मेष राशीच्या जातकांनो, निसर्ग कधीही मोठा बदल घडण्यापूर्वी आपल्याला काही खास संकेत देत असतो. येणाऱ्या 3 दिवसात तुमच्या आयुष्यात जो भूकंप येणार आहे, त्याची चाहूल तुम्हाला 5 विशिष्ट संकेतातून मिळणार आहे. हे संकेत म्हणजे तुमच्या राज्याभिषेकाची पहिली पायरी आहे. जर तुम्हाला अचानक तुमच्या उजव्या हाताच्या तळव्याला फास सुटणे किंवा घरात एखादी सकारात्मक ऊर्जा जाणवू लागली, तर समजा तुमची सिंहासनावर बसण्याची वेळ आता जवळ आली आहे. या खुणामुळे दुर्लक्ष करणे म्हणजे नशिबाने दिलेली संधी नाकारण्यासारखे आहे. मेष राशीच्या जातकांनो, विचार करा, जर तुम्हाला स्वप्नात वारंवार सूर्योदय, धावणारा घोडा किंवा साक्षात हनुमंत किंवा लक्ष्मी मातेची प्रतिमा दिसली, तर हा काही साधा योगायोग नाही. हा तुमच्या कुंडलीतील राजयोगाचा थेट संदेश आहे. आता तुमच्या कष्टाचे फळ मिळवण्याची वेळ आली आहे. हे 5 संकेत तुमच्या आयुष्यातील सर्व अंधार दूर करून प्रकाशाचा मार्ग दाखवण्यासाठी आले आहेत. या 3 दिवसात तुम्हाला अचानक येणारे फोन कॉल्स किंवा जुन्या संपर्कातून मिळणारी मोठी संधी ही सुद्धा तुमच्या भाग्योदयाची एक महत्त्वाची खूण ठरणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, आता तुमच्या राज्याभिषेकाची पूर्ण तयारी झाली आहे. पण लक्षात ठेवा, नशिबाच्या या भूकंपातून तावून सुलाखून निघण्यासाठी आणि कायमस्वरूपी सिंहासनावर बसण्यासाठी तुम्हाला एक गुप्त महाउपाय करणे अनिवार्य आहे. हा उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता आणि शत्रूच्या कारस्थानांना मुळासकट उपटून टाकण्याचे अमोघ शस्त्र आहे. हा उपाय सांगण्यापूर्वी जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की तुमची वेळ आता बदलणार आहे, तर या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचे बटन दाबा, कारण असे शक्तिशाली उपाय आणि तुमच्या राशीचे अचूक सस्पेन्स भविष्य आम्ही दररोज घेऊन येतो, जे तुमच्याकडून मिस होऊ नये. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला तुमच्यासाठी असे सखोल संशोधन करण्याची मोठी प्रेरणा मिळते. त्यामुळे या राजयोग प्रवासाचा हिस्सा आताच बना. मेष राशीच्या जातकांनो, आता तो गुप्त उपाय नीट ऐकून घ्या.
तुमच्या राशीचा स्वामी मंगळ असल्याने तुम्हाला ऊर्जेची साथ मिळणे गरजेचे आहे. उद्या सकाळी अंघोळ केल्यानंतर तांब्याच्या तांब्यात पाणी प्या. त्यात थोडे लाल फूल अक्षता टाकून सूर्याला अर्घ्य द्या. त्यानंतर हनुमान चालिसाचे पठण करा आणि गरीब व्यक्तीला गूळ आणि हरभऱ्याचे दान करा. हा छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय तुमच्या कुंडलीतील राजयोग आणि मंगळ लक्ष्मी योगाला प्रचंड गती देईल. हा उपाय तुमच्या मार्गात येणारे सर्व आर्थिक आणि मानसिक अडथळे दूर करून तुम्हाला त्या हक्काच्या सिंहासनापर्यंत पोहोचवेल. लक्षात ठेवा, हा उपाय पूर्ण श्रद्धेने केल्यास त्याचे फळ 72 तासाच्या आत दिसायला सुरुवात होईल. मेष राशीच्या जातकांनो, हा शेवटचा टप्पा आहे जिथे तुमचा विजय निश्चित होणार आहे. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या ऊर्जेत एक प्रचंड बदल जाणवेल आणि येणारे 3 दिवस तुमच्या आयुष्याचा नवा पाया रचणारे ठरेल. सिंहासनावर बसणे हे तुमची नियती आहे, पण ते टिकून ठेवणे तुमच्या कर्मात आहे. हा उपाय पूर्ण श्रद्धेने करा आणि आपल्या भाग्योदयाला गती द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय महालक्ष्मी किंवा जय बजरंगबली लिहायला विसरू नका. तुमची एक छोटीशी कमेंट तुमच्या आयुष्यात आनंदाचा मोठा भूकंप घडवून आणू शकते. धन्यवाद.